नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मित्रांनो, आजची कहाणी खूपच उपयुक्त आहे, कारण या कहाणीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा, तसेच बेल आयकनसुद्धा प्रेस करा. आणि कहाणी आवडल्यास आणि तुम्ही शिवजींचे भक्त असाल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. चला तर प्रेक्षक मित्रांनो, कहाणीला सुरुवात करूया. खूप जुन्या काळातील गोष्ट आहे. एका गावात भोळा नावाचा एक शेतकरी राहत होता. तो अतिशय गरीब होता, इतका गरीब की त्याच्याजवळ 2 वेळचे जेवण करण्याचे सुद्धा पैसे नव्हते. खूप दिवसानंतर त्याच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. आजच्या दिवशी शेतकरी आणि त्याची पत्नी अतिशय खुश होते. त्यांचा आनंद अगदी गगनाला भिडला होता. जेव्हा गावातील लोकांना समजले की शेतकऱ्याच्या घरात मुलाचा जन्म झाला आहे, तर दूरदूरून लोक भोळाला आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा द्यायला त्यांच्या घरी येऊ लागले, कारण खूप वर्षानंतर शेतकऱ्याच्या घरी मुलाचा जन्म झाला होता. तेव्हा एका साधूने बाहेर भिक्षा मागण्यासाठी आवाज दिला. आज त्यांच्या घरात फार आनंदाचे वातावरण होते, म्हणून भोळाने साधूला लगेच घरात बोलावले आणि त्यांना बसण्यासाठी आसन टाकले. साधू महाराज शेतकऱ्याचा आदरभाव बघून अतिशय प्रसन्न होते. ते येऊन आसनावर बसले. भोळा म्हणाला, साधू महाराज, आज खूप वर्षानंतर माझ्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. कृपा करून तुम्ही याचे नामकरण करून द्या. जसे साधूने त्या मुलाला उचलून मांडीवर घेतले, तसे त्या मुलाच्या हातावर काहीतरी खून दिसली. ती जन्मखून म्हणून साधू महाराज अतिशय आश्चर्यचकित झाले. शेतकऱ्याने जेव्हा साधूंना आश्चर्याच्या स्थितीत बघितले, तेव्हा त्याने विचारले, साधू महाराज, तुम्ही चिंतेत का दिसत आहात? तेव्हा साधू म्हणाले, मी चिंतित नाही, उलट जास्त खुश आहे, कारण तुझा मुलगा अतिशय भाग्यवान आहे. तुझ्या मुलाच्या नशिबात राजयोग लिहिले आहे. शेतकरी म्हणाला, साधूजी, मी तुमचे बोलणे समजलो नाही. तुम्हाला काय म्हणायचे आहे? साधू म्हणाला, बघ, तुझा मुलगा एक दिवस राजा होईल. त्याचे लग्न 14 वर्षाच्या वयात ह्या राज्याच्या राजकुमारीसोबत होईल आणि तो ह्याच नगराचा राजा होईल. साधूचे बोलणे ऐकून भोळा अतिशय आनंदी झाला. गावातल्या लोकांना समजले की भोळाचा मुलगा एक दिवस राजा होईल. ज्यांनी ज्यांनी ही बातमी ऐकली ते लोक दूरदूरून त्या मुलाला बघायला येऊ लागले. एके दिवशी त्या नगराचा राजा हरणीची शिकार करत करत खूप दूर निघून गेला होता, पण हरण त्याच्या हाती लागली नाही. राजाला हरणीचा पाठलाग करता करता खूप वेळ झाली होती, म्हणून त्याला अतिशय तहान लागली होती. पण आजूबाजूला कोणताच तलाव, झरा किंवा नदी त्याला दिसली नाही. राजा पाणी शोधू लागला. भटकत भटकत तो त्याच गावात पोहोचला जेथे भोळा नावाचा शेतकरी राहत होता. तेव्हा राजाची नजर एका साधूच्या झोपडीवर पडली. तो झोपडीकडे गेला आणि महात्माजवळ पाणी मागू लागला. महात्माने राजाला थांबायला सांगितले आणि उठून पाणी घेऊन आले आणि राजाला दिले. राजाने पाणी पिताना बघितले की खूप सारे लोक एकत्र कुठेतरी जात आहेत. राजाने महात्माला विचारले, हे लोक कोण आहेत आणि कुठे जात आहेत? महात्मा म्हणाले, हे सगळे शेतकऱ्याच्या घरी जात आहेत, कारण त्याच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे आणि तो मुलगा अतिशय भाग्यवान आहे. आणि एका महान साधूने त्याची भविष्यवाणीसुद्धा केली आहे. राजा म्हणाला, बाबा, अशी कोणती भविष्यवाणी केली आहे ज्यामुळे सगळे तिकडे जात आहेत? तेव्हा साधू बाबा म्हणाले, तो भोळाचा म्हणजे शेतकऱ्याचा जो मुलगा आहे, जेव्हा तो 14 वर्षाचा होईल तेव्हा त्याचा विवाह ह्या राज्याच्या राजाच्या मुलीसोबत होईल आणि त्याचा मुलगा ह्या राज्याचा राजा होईल. महात्माचे बोलणे ऐकून राजाला अतिशय राग आला की एका छोट्याशा शेतकऱ्याचा मुलगा राजा कसा होईल आणि त्याच्या मुलीशी त्याचा विवाह कसा होईल? राजा म्हणाला, महात्माजी, मीच या राज्याचा राजा आहे. आणि महात्माजी, तुम्हाला काय वाटते, एका मामूली शेतकऱ्याच्या मुलाशी मी माझ्या मुलीचे लग्न होऊ देईल? कधीच नाही. महात्मा म्हणाले, राजन, जे या मुलाच्या नशिबात लिहिले आहे ते तर होईलच.
राजाला आपल्या ताकदीचा खूप अभिमान होता. तो म्हणाला, महात्माजी, मी देवाचे लिहिलेले खोटे ठरवून दाखवेल. मी नाही मानत की नशिबात जे लिहिले आहे ते खरे होते. महात्मा हसत म्हणाले, राजन, मी पण इथेच आहे आणि तुम्ही पण इथेच आहात. बघूया काय होते ते. राजाने महात्माला प्रणाम केला आणि परत आपल्या राजमहालाकडे निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजाने आपला वेश बदलला आणि लोकांना विचारत विचारत तो त्या भोळा शेतकरीच्या घरी पोहोचला आणि बाहेरूनच आवाज दिला. राजाचा आवाज ऐकून तो बाहेर आला आणि विचारले की तुम्ही कोण आहात आणि कशासाठी येथे आला आहात. राजा म्हणाला, मी एक शेठ आहे, शेजारच्याच गावात राहतो. मी ऐकले आहे तुझ्या घरात मोठा भाग्यशाली मुलगा जन्माला आला आहे आणि त्याच्या नशिबात राजयोग लिहिला आहे. भोळा म्हणाला, हो शेठजी, तुम्ही बरोबर ऐकले आहे. राजा म्हणाला, तुला राग येणार नसेल तर एक वस्तू सांगू का? भोळा म्हणाला, हो सांगा ना शेठजी, काय सांगायचे आहे? तुझा मुलगा खूप भाग्यवान आहे, याला मला दे आणि त्याच्या बदल्यात मी तुला खूप सारा पैसा देईल आणि मी तुझ्या मुलाचे चांगल्या पद्धतीने पालनपोषण करेन. भोळ्याची पत्नी म्हणाली, नाही शेठजी, मी माझा मुलगा तुम्हाला नाही देऊ शकत. राजा म्हणाला, तू एक सामान्य शेतकरी आहेस, तुझ्या मुलाचे पालनपोषण तू चांगल्या पद्धतीने नाही करू शकणार. भोळा म्हणाला, हो शेठजी, तुम्ही खरे सांगत आहात. आम्ही या बाळाचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने नाही करू शकत. भोल्याचे बोलणे ऐकून त्याची पत्नी म्हणाली, ठीक आहे शेठजी, मी माझा मुलगा द्यायला तयार आहे, पण एक शर्त आहे. जेव्हा माझा मुलगा 14 वर्षाचा होईल तेव्हा तुम्हाला माझ्या मुलाला परत करावे लागेल. राजा म्हणाला, ठीक आहे, जेव्हा तुझा मुलगा 14 वर्षाचा होईल तेव्हा मी त्याला परत करेल. एवढे बोलून राजा मुलाला घेऊन तेथून निघून गेला. राजा मुलाला घेऊन नदी किनारी पोहोचला. राजाने विचार केला, तो त्या मुलाचा गळा दाबून मारून टाकेल आणि त्याचे शरीर नदीत टाकून देईन. पण मुलाचा चेहरा बघून राजाची त्याला मारण्याची हिंमत झाली नाही. त्यानंतर राजाने एक लाकडाची पेटी बनवली आणि बाळाला त्या पेटीत बंद करून पाण्यात टाकून दिले. राजाला वाटले ही पेटी खोल पाण्यात गेल्यावर आपोआप बुडून जाईल आणि मुलगा मरेल. जर हा मुलगाच राहणार नाही तर कसा राजकुमारीसोबत त्याचा विवाह होईल, असा विचार करून निश्चिंत होऊन राजा महालात परत आला. राजाला वाटले, मी त्या मुलाच्या नशिबात लिहिलेले बदलून टाकले. ती पेटी वाहत वाहत नदीच्या किनारी पोहोचली, जेथे एक श्रीमंत शेठ सूर्यनारायणाला जल अर्पण करत होते. त्याला लाकडी पेटी दिसली आणि शेठजीने ती पेटी उघडली आणि त्यात असलेल्या बाळाला बघून तो चकित झाला. तो रागाने विचार करू लागला, कोण असेल ज्याने मुलाला पेटीत बंद करून ठेवले आहे. त्या शेठला मूलबाळ नव्हते. त्याने बाळाला उचलून घरी आणले आणि आपल्या पत्नीला सर्व हकीकत सांगितली. पत्नी त्या बाळाला बघून अतिशय खुश झाली. तिच्या आनंदाला पार राहिला नाही. शेठने आणि त्याच्या पत्नीने परमेश्वराला हात जोडून धन्यवाद दिला. तुम्ही आम्हाला हे बाळ दिले, याला आम्ही अगदी आमच्या मुलाप्रमाणे त्याचे पालन करू, तेवढाच त्याला जीव लावू. तो मुलगा आता शेठजींच्या घरी राहू लागला. असे हळूहळू 14 वर्ष निघून गेले. शेठने त्या मुलाचे नाव श्याम ठेवले. अध्यापक जे काही विचारतील त्याचे लगेच श्याम उत्तर द्यायचा. त्यावर अध्यापक म्हणाले, श्याम, तू तर खूप हुशार आणि बुद्धिमान आहेस, तू जीवनात खूप पुढे जाशील. अध्यापक त्या मुलाचे कौतुक करत होते. त्याचवेळी राजा तिथून जात होता. राजाने श्यामकडे बघितले आणि तेथेच थांबले. राजाने श्यामला विचारले, तू कोण आहेस, कुठे राहतोस, तुझ्या वडिलांचे नाव काय आहे? श्याम म्हणाला, महाराज, मी या नगरातील शेठजींचा मुलगा आहे. एवढे विचारून राजा तेथून निघून गेला. राजा परत येताना त्या शेठच्या घरी गेला आणि त्याला म्हणाला, हा जो तुझा मुलगा आहे खूप जास्त बुद्धिमान आणि ज्ञानी आहे. मुलाची प्रशंसा जेव्हा शेठने राजाच्या तोंडून ऐकली तेव्हा शेठ म्हणाला, राजन, हा मुलगा माझा नाही,
मी याचा खरा पिता नाही, मी फक्त त्याचे पालन केले आहे. राजाने शेठला विचारले की हा मुलगा तुम्हाला कुठे मिळाला. शेठने राजाला सर्व हकीकत सांगितली की एके दिवशी नदीत वाहत्या पाण्यात एक लाकडी पेटी त्याला मिळाली. जेव्हा त्याने ती पेटी उघडून बघितली तर त्यात हा मुलगा होता. जेव्हा राजाने ही हकीकत ऐकली तर राजा चकित झाला. राजा समजून गेला की हा तोच मुलगा आहे ज्याला मी 14 वर्षा पहिले नदीत टाकले होते. राजा आणि शेठ अजून बोलतच होते. तेवढ्यात श्याम तेथे आला. राजाने श्यामकडे बघितले आणि राजा म्हणाला, शेठ, मला अजून काही कामासाठी पुढे जायचे आहे. माझे छोटेसे काम आहे. राणीपर्यंत एक चिठ्ठी पोहोचवायची आहे. ते काम श्यामने केले तर 500 सोन्याच्या मोहरा मी त्याला देईल. श्याम म्हणाला, हो महाराज, मी तुमची चिठ्ठी अवश्य पोहोचवेल. श्याम म्हणाला, हो महाराज, मी तुमची चिठ्ठी अवश्य पोहोचवेल. चिठ्ठीत गुपित संदेश लिहून राज्याचा शिक्का लावून दिला आणि चिठ्ठी श्यामच्या हातात दिली. श्याम चिठ्ठी घेऊन गेला. श्यामला चालता चालता एक घनदाट जंगल लागले. त्या जंगलातून जाताना तो रस्ता विसरला आणि रात्री थांबण्यासाठी श्याम जागा शोधू लागला. तेव्हा त्याची नजर एका झोपडीवर पडली. त्याने विचार केला, आज रात्री इथेच थांबतो आणि तो घोड्यावरून उतरून झोपडीत गेला. त्याने आत जाऊन बघितले की तेथे एक म्हातारी स्त्री जेवण बनवत होती. त्या स्त्रीने श्यामला विचारले, तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस आणि असा न विचारता झोपडीत कसा शिरलास. श्यामने आपल्याविषयी सगळे सांगितले. तो कुठे आणि कसा जात होता आणि रस्ता कसा चुकला ते सर्व त्याने सांगितले. तो म्हणाला, मी रस्ता चुकलो म्हणून रात्र काढण्यासाठी इथे आलो आहे. श्यामच्या विषयी ऐकून त्या म्हाताऱ्या आजीला त्याची दया आली. मग म्हातारी आजी म्हणाली की बेटा, तुझे इथे थांबणे ठीक नाही. हा डाकूंचा अड्डा आहे. ते आता परत येतील आणि तुला बघून ते तुला जीवे मारतील. श्याम म्हणाला, पण आजी, एवढ्या रात्री मी कुठे जाऊ. मला तर रस्ता पण माहीत नाही. मी रस्ता चुकलो आहे. जर बाहेर गेलो तर जंगली जनावरे मला मारून टाकतील. यापेक्षा मी येथे एका कोपऱ्यात जाऊन झोपतो. एवढे बोलून श्याम एका कोपऱ्यात जाऊन झोपला. थोड्या वेळानंतर डाकू परत आले. डाकूंनी बघितले की एक अनोळखी व्यक्ती कोपऱ्यात पडला आहे. ते म्हाताऱ्या आजीला त्याच्याविषयी विचारू लागले. आजी म्हणाली, हा श्याम आहे. अतिशय मनमोकळा आणि इमानदार मुलगा आहे आणि तो राजाच्या कामाने राजमहलाकडे जात आहे. डाकूंनी ते ऐकल्यावर त्यांना एक शंका आली, कारण त्यांना राजाचे कारनामे चांगलेच माहिती होते. डाकूंनी मुलाच्या खिशातून चिठ्ठी काढली आणि ती चिठ्ठी वाचून ते आश्चर्यचकित झाले. त्या आजीने विचारले की चिठ्ठीत काय लिहिले आहे. तेव्हा त्यांच्यातील एक डाकू म्हणाला, चिठ्ठीत लिहिले आहे की हा मुलगा जसा तुझ्यासमोर येईल तसा याला मारून दूर कुठेतरी फेकून देण्याचा आदेश दे आणि मी येण्याच्या आधी हे काम झाले पाहिजे. त्या आजीने जेव्हा असे ऐकले तेव्हा ती म्हणाली, राजा तर फारच दुष्ट आहे. ज्याच्या हातून चिठ्ठी पाठवत आहे त्यालाच मारण्याचा आदेश देत आहे. असे म्हणत त्या म्हाताऱ्या आजीने विचार केला, मला काहीही करून ह्या मुलाला वाचवले पाहिजे. तिने डाकूंना सांगितले, चिठ्ठी बदलून टाका. तेव्हा डाकूंनी दुसरी चिठ्ठी लिहून श्यामच्या खिशात ठेवली. सकाळ झाली. श्याम उठला आणि त्या म्हाताऱ्या आजीला धन्यवाद देत तेथून निघून गेला. श्याम महालात पोहोचला आणि त्याने चिठ्ठी राणीला दिली. चिठ्ठीत लिहिले होते, हा मुलगा खूप चांगल्या स्वभावाचा आहे, बुद्धिमान आहे, ज्ञानी आहे. हा राजकुमारीशी विवाह करण्यायोग्य आहे. म्हणून माझ्या येण्याआधी राजकुमारीचा विवाह याच्यासोबत करून दे. ती विचार करू लागली, महाराज असे कसे आहेत? कोणा अनोळखीबरोबर राजकुमारीचा विवाह कसे करू शकता? पण तिने बघितले की चिठ्ठीवर राजाचे हस्ताक्षर होते आणि राज्याचा शिक्का होता. हा मुलगा खोटे बोलू शकत नाही.
मग राणीने राजकुमारीचा विवाह त्या मुलाशी करून दिला, जो चिठ्ठी घेऊन आला होता. काही दिवसांनी राजा परत आला आणि त्याला समजले की त्याच्या मुलीचा विवाह त्याच व्यक्तीशी झाला आहे, ज्याला राजा अजिबात पसंत करत नव्हता आणि ज्याला राजा मारून टाकण्याचा विचार करत होता. राजा अतिशय क्रोधित झाला. राजाने राणीला विचारले, तू असे का केले? तेव्हा महाराणी म्हणाली की महाराज, जसे तुम्ही चिठ्ठीत लिहिले होते तसेच मी केले आहे. राजाने चिठ्ठी दाखवण्यास सांगितले. राजाने चिठ्ठी उघडून बघितली तर त्यात वेगळेच काही लिहिले होते. ते बघून राजाने सैनिकांना आदेश दिला, जा आणि श्यामला पकडून आणा. राजा श्यामला म्हणाला. सैनिकांनी लगेच श्यामला पकडून आणले. राजा श्यामला म्हणाला, तू धोक्याने माझ्या मुलीशी विवाह केला आहे. मी तुला माझा जावई कधीच मानणार नाही. तू कुठे एका शेतकऱ्याचा मुलगा आणि मी एक राजा. श्याम म्हणाला, महाराज, मी तुम्हाला कधीच धोका दिला नाही किंवा विश्वासघातही केला नाही. राजा म्हणाला, तू मला मूर्ख समजत आहेस का? पण मी तुला माझा जावई कधीच स्वीकार करणार नाही. तेवढ्यात एका सैनिकाने येऊन सांगितले की महाराज, बाहेर एक सिद्ध महात्मा आले आहेत. त्यांना लगेच तुम्हाला भेटायचे आहे. राजाने महात्माला बोलावले. महात्मा येताच राजाने उभे राहून त्यांना प्रणाम केला आणि येण्याचे कारण विचारले. महात्मा म्हणाले, मला वाटते राजन, तुम्ही मला ओळखले नाही. राजा नम्रतेने म्हणाला, नाही महात्मा, मी तुम्हाला ओळखले नाही. महात्मा म्हणाले, मी तोच आहे ज्याला तुम्ही 14 वर्षापूर्वी भेटले होते. भाग्याचे लिहिलेले मी पुसून दाखवेल असे तुम्ही म्हणाले होते. जसे महात्माने सांगितले तसे राजा चकित झाला. त्याला सर्व काही आठवू लागले. महात्मा हसत म्हणाले, काय राजा, भाग्याचे लिहिलेले पुसून टाकले का? राजाने मान खाली केली आणि म्हणाला, नाही महात्मा. महात्मा म्हणाले, राजन, नशिबापुढे कोणीच जिंकू शकत नाही. म्हणून श्यामला आपला जावई स्वीकार कर आणि राज्यकारभार त्याला सोपून दे. राजाला समजावून महात्मा तेथून निघून गेले. राजाने श्यामची माफी मागितली आणि सर्व राज्यकारभार श्यामच्या हवाली करून जंगलात निघून गेले आणि तेथे तपस्या करू लागले. प्रेक्षक मित्रांनो, कहाणी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की लिहा.